सकाळी सकाळी नाश्त्यासाठी घाई गडबडीच्या वेळी काय बनवायचं हे सुचत नसतं आणि कधीकधी पूर्वतयारीसुद्धा केली नसते. तर अशा वेळी कुठल्याही पूर्वतयारीशिवाय अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही इतकी छान मस्त मऊ लुसलुशीत पातळ हलकी आणि जाळीदार तांदळाच्या पिठाची घावणं आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बनवून तयार करू शकतो. लहान मुलं असो, लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी असो किंवा अगदी नाश्त्यासाठी असो, ही घावणं अतिशय उपयुक्त आहेत. म्हणजे जी वयोवृद्ध म्हातारी आजी आजोबा असतील ज्यांना चावता येत नाही, अशा लोकांनासुद्धा ही घावणं सहज खाता येईल. तसेच लहान बाळं म्हणजे अगदी 1.5 ते 2 वर्षाची बाळं असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांना ही घावणं सहज देऊ शकता. अशी ही घावणं कशी तयार करायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी हा बिडाचा तवा किंवा याला काईल म्हणतात, ही काईल गरम व्हायला बराचसा वेळ लागतो, त्यामुळे ही काईल मंद आचेवर गरम करून घ्यायची. तोवर आपण इथे घावणांचं पीठ भिजवून घेऊया, कारण काईल तापायला थोडासा वेळ लागतो. तोवर आपलं पीठही भिजवून होईल. इथे मी हे घेतलेलं जे तांदळाचं पीठ आहे ते अगदी बारीक दळलेलं आहे आणि जे आपलं रोजच्या वापरातलं भाकरीचं पीठ असतं ना, तेच घेतलेलं आहे. शक्यतोवर जुन्या तांदळाचं पीठ घ्यावं, म्हणजे घावणे चिवट किंवा चिकट होत नाहीत. जरी विकत आणलेलं तांदळाचं पीठ असेल तरीही चालेल. फक्त इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्यायचं नाही, कारण इंद्रायणी तांदळाचं पीठ काहीसं चिकट असतं आणि त्यामुळे घावणं चिकट होऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीइतकं मीठ घालून घ्यायचं. आता पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, तर ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं असेल त्याच भांड्याने पाणी घालायचं आहे. साधारण आपल्याला दुप्पट पाणी लागतं. इथे मी आता 1 भांडं पाणी घातलेलं आहे. आता आपण हे लागेल तसं दुसरं भांडं पाणी घालणार आहोत. सुरुवातीला हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात गाठी न राहू देता छान असं हे मिसळून घेतलं. आता यामध्ये दुसरं भांडं पाणी घालणार आहोत, पण सगळं एकदम न घालता थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवूयात. कारण कधीकधी काय होतं की आपण भांड्यामध्ये पीठ घेताना थोडासा दाब देऊन घेतो किंवा हलकं भरून घेतो. अशावेळी थोडासा पाण्याचा अंदाज चुकू शकतो, म्हणून सगळं दुसरं भांडं पाणी न ओतता थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवलं. पीठ मी व्यवस्थित हे भिजवून घेतलेलं आहे. हे आपलं घावणाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता आपण एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. घावणं घालण्यासाठी शक्यतोवर आपल्या घरामध्ये हे जे फुलपात्र असतं ना, त्याचा वापर करायचा. त्याच्याने आपल्याला कन्सिस्टन्सीसुद्धा बरोबर कळते. साधारण ताकापेक्षासुद्धा घट्टसर असं हे आपलं तयार झालेलं आहे. मी थोडंसं पाणी यामध्ये वाढवते आणि साधारण 1-2 चमचे पाणी बाजूला शिल्लक ठेवलेलं आहे. अगदी गरज वाटली तरच आपण यामध्ये ते पाणी घालणार आहोत. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं आणि पीठ जर पातळ झालं तर घावणं चिकटतात, अजिबात चांगली होत नाहीत. त्यामुळे हे पाणी थोडंसं कमी घातलं तरीही चालेल. जर तुम्हाला असं वाटलं की घावणं खूप जाडसर होतात तरच तुम्ही 1-2 चमचे पाणी वाढवू शकता. म्हणून मी सगळं पाणी इथे घातलं नाही आहे. आता तवासुद्धा मस्त मंद आचेवरती गरम झालेला आहे. गॅस आता मी मोठा केला आणि मोठ्या आचेवरती आपल्याला या कांद्याने असं तेल लावून घ्यायचं आहे. कांद्याने तेल लावल्यामुळे काय होतं, तर तव्याला एक छान असं कोटिंग येतं आणि घावण अजिबात जरी पहिलं असेल तरीसुद्धा शक्यतोवर तव्याला चिकटत नाही. जरी तुम्ही बिडाच्या तव्यावर करणार असाल किंवा नॉनस्टिक पॅनवर करणार असाल तरीसुद्धा कांद्याने शक्यतोवर तेल लावा. आता घावणाचं पीठ हे घालताना बघा, प्रत्येक वेळी असं तळापासून हलवून घ्यायचं. कडेला मी सगळं व्यवस्थित पीठ हलवून घेतलं. फुलपात्र असं काहीसं उंचावर धरायचं आणि उंचावरून कडेने हे असं घावण घालायला सुरुवात करायची आणि जिथे कुठे गॅप राहिली असेल त्या भागातसुद्धा थोडं थोडं पीठ घालून घेतलं. गॅस मोठाच आहे. आता मी झाकण ठेवलं. गॅस आता मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर 30 सेकंद इतकी वाफ घ्यायची आहे. 30 सेकंदापेक्षा आपल्याला जास्त वेळ वाफ घ्यायची नाही आहे. मी व्हिडिओ इथे फास्ट फॉरवर्डसुद्धा केला नव्हता. 30 सेकंदामध्येच हे आता छान असं शिजतं. गॅस मध्यमच आहे. मध्यम आचेवरती आता याच्या कडा सुटेपर्यंतची वाट पाहायची किंवा अगदी लहान गॅस केला तरीही चालेल. जर तुमचं बिडं किंवा काईल मोठी असेल तर कडेला आच लागत नाही. अशा वेळेस हे असं तुम्ही हलवूनसुद्धा घेऊ शकता. पण माझं हे काईल अगदी लहान आहे. गॅसची आच शेवटपर्यंत पोचते, म्हणून मी हे हलवणार नाही आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे असं हलवून घेतला होता तवा.
बघा कडेने हे असं घावण सुटायला लागलेलं आहे. लगेच आता आपण हे घावण उलटवून घेऊ. काही ठिकाणी घावण उलटवत नाही, एका बाजूने फक्त शेकवतात. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही केलं तरीही चालेल. दुसरी बाजूसुद्धा मध्यम आचेवरती चांगली शेकू दिली आणि बघा आपलं मस्त जाळीदार अजिबात चिवट चिकट न होणारं घावण बनवून तयार झालं. हे असं एखाद्या टोपलीमध्ये त्याची वाफ निघून जाण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता दुसरं घावण करताना पुन्हा आता गॅसची आच पहिले मोठी करून घ्यायची. मोठ्या आचेवरती कांद्याने हे असं तेल लावून घ्यायचं. कांद्याला मी हा काटा चमचा लावून घेतलेला आहे आणि बघा अगदी फार थोडं म्हणजे थेंबरच तेल आपण वापरलेलं आहे. फारसुद्धा तेल इथे वापरत नाही आहे. पीठ प्रत्येक वेळी तळापासून हलवून घ्यायचं. फुलपात्रामधून पीठ घालताना अगदी बारीक धार ठेवायची आणि उंचावरून पीठ घालायचं, म्हणजे छान घावणाला जाळी येते. आता गॅस आपण मोठाच आहे. झाकण ठेवलं की मग मात्र गॅस मध्यम करायचा आहे. हे जे मी काही बारीक सारीक गोष्टी सांगते त्या अगदी काळजीपूर्वक जर तुम्ही फॉलो केल्या तर मात्र तुमची घावणंसुद्धा अगदी छान मस्त अशी न तुटता न चिकटता छान अशी तयार होतील. मी इथे सुद्धा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला नव्हता. 30 सेकंदापर्यंत हे आपण चांगलं झाकण ठेवून शेकवून दिलं. आता मध्यम आचेवरच हे कडा सुटेपर्यंत वाट पाहायची आहे. हळूहळू घावणाच्या कडा सुटायला लागतात. अगदीच सुरुवातीलाच घाई करायची नाही घावण उलटण्याची. जर घावण उलटवण्याची घाई केली तर मात्र तुमचं घावण तुटू शकतं. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची घावणं तयार करायची असतील तर यामध्ये कधी तुम्ही बीट किसून घालू शकता, कधी गाजर किसून घालू शकता, कधी तुम्ही कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, एखादी पालेभाजी असेल तर पालेभाजी घालू शकता, हिरवी मिरची, जिरं असं घालूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची घावणं बनवून तयार करू शकता. याच पद्धतीने तुम्ही नाचणीची घावणं, ज्वारीच्या पिठाची घावणं, बाजरीची, जरा आता सध्या थंडी आहे तर अशावेळी बाजरीच्या पिठामध्ये भरपूर असे तीळ, कोथिंबीर असं घातलं आणि घावणं केली तरीही छान होतात. वेगवेगळ्या पद्धतीची घावणं, जर घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी ही घावणं अतिशय उपयुक्त आहेत. तसेच मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा झटकेपट बनवून तयार होतात. बरं यामध्ये अजिबात तेल लावलेलं नाही आहे. एकदम फार थोडं म्हणजे एखाद चमचा तेल आपण वापरलेलं आहे. पहिलं घावण छान असं थंड झालं, त्यानंतर मी घडी करून ठेवलं. दुसऱ्या घावणाची वाफ गेली की मग त्याचीसुद्धा आपण घडी करायची. गरम गरम असतानाच घावणाची घडी करायची नाही, नाहीतर ते चिकटू शकतं. आता आपण तिसरं घावण बनवतो आहे. याच पद्धतीने मी बाकीचीसुद्धा सगळी घावणं करणार आहे. प्रत्येक वेळी बघा मी तळापासून असं पीठ हलवून घेते आणि मगच घावण घालते, कारण तांदळाचं पीठ आहे तळाशी जाऊन बसतं आणि वरती पाणी पाणी शिल्लक राहतं. जर ते आपण पाण्याचंच घावण घातलं, तळापासून जर पीठ हलवलं नाही आणि जर तसंच घावण घातलं तर मात्र घावण तव्याला चिकटतं, कारण त्यामध्ये बराचसा पाण्याचा अंश असतो. म्हणून हे तळापासून असं हलवून घ्यायचं. गॅस आता मी मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर चांगलं हे घावण शेकू द्यायचं आहे. लगेच मध्यम आचेवरती साधारण 30 सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचं. ही सुरुवातीची वाफ जाऊ द्यायची. थोडंसं कडा सुटेपर्यंतची वाट पाहायची. घावण उलटण्याची घाई करायची नाही आणि हे घावण आता उलटून घेतलेलं आहे. दुसरी बाजूसुद्धा चांगली शेकवून द्यायची आणि मग हे घावण आपण टोपलीमध्ये काढून ठेवायचं आहे. मस्त अशी आपली बघा अजिबात न तुटता न चिकटता अशी घावणं तयार झालेली आहेत. तुम्ही नॉनस्टिक तव्यावर जरी केली तरीही चालतील. याच पद्धतीने मी बाकीचीसुद्धा छान अशी मऊ लुसलुशीत जाळीदार घावणं बनवून तयार करणार आहेत. घावणांचे विविध प्रकार जर तुम्हाला पाहायचे असेल तर तसं मला कमेंट करून नक्की कळवा. घावणांसोबत खाण्यासाठी चटणी बनवतो आहे, पण आज माझ्याकडे ओला नारळ नाही आहे, म्हणजे खोबरं नाही आहे. त्याकरता ओलं खोबरं किंवा ओल्या नारळाचा चव नाही आहे, त्याकरता मी ही सुकी जी आपली नारळाची वाटी असते, सुकं खोबरं, तेच मी साधारण तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि आता बघा ते अगदी ओल्या खोबऱ्यासारखं तयार झालेलं आहे. छान मऊसूत तयार झाले. याचे हे असे सहज काप तयार होतात. हे आता आपण साधारण मी अर्धी वाटी तरी हे खोबरं घेणार आहे. तुम्हाला कितपत चटणी बनवायची आहे तेवढं ओलं खोबऱ्याचे काप घेतलेत तरीही चालेल. त्यामध्ये आता ही डाळवं घालायची जी आपण चिवड्यामध्ये घालतो. याच्याने चटणीला छान एकसंधपणा येतो आणि चवही छान येते. 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. 1 हिरवी मिरची घातलेली आहे. त्याचबरोबर भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घालायची. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीरीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 2 टेबलस्पून छान असं गोडं दही घातलेलं आहे. फार आंबट दही नाही आहे आणि फार गोडही नाही आहे. साधारण आंबटसर दही आहे किंवा लिंबाचा रस पिळा तरीही चालेल.
थोडीशी साखर आणि मीठ चवीपुरतं घातलेलं आहे. हे आता अगदी गरजे इतपत पाणी घालायचं. तुम्हाला कितपत सैलसर चटणी आवडते त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि ही आपली छान अशी बघा ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी बनवून तयार झाली आहे. आता ही घावणंसुद्धा माझी बाकीची तयार झाली आहेत. आपण जे 1 कप पीठ घेतलं होतं त्या प्रमाणात साधारण 8 ते 9 घावणं बनवून तयार होतात. ही घावणं मस्त अशी जाळीदार बनवून तयार झालेली आहेत. ही घावणं आपण संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा अगदी आपल्याला संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल अशा वेळीसुद्धा बनवून तयार करू शकतो. म्हणजे संध्याकाळच्या जेवणात बनवलीत तरीही चालेल, कारण पचायला अतिशय हलकी अशी ही घावणं आहेत आणि छान मऊ लुसलुशीत तयार होतात. नारळाचं गोडं दूध, गुळवणी किंवा काळ्या वाटाण्याचा सांबारा, कुठलीही रस्सा भाजी किंवा नॉनव्हेज पदार्थांबरोबर कोकणामध्ये तर ही घावणं आवर्जून केलीच जातात. तुम्हाला मी सांगितलेल्या या टिप्स थोड्या जरी आवडल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. अशा छान छान उपयुक्त रेसिपींसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.